निवडणूक आल्या की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार दरवेळेस विविध घोषणा करते। यावेळेस सुद्धा आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले 16 जुलै 2023 ला अमरावतीला त्यावेळेचे तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, केंद्रातले अनेक मंत्री त्यांनी टेक्सटाईल पार्क अमरावतीला उघडण्याचा निर्णय केला आणि तिथं भूमिपूजन केलं। आज एक वीट सुद्धा तिथं लागलेली नाही। ज्या घोषणा ज्या योजना इथं आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं भूमिपूजन होते आणि निवडणुका संपल्या की त्या योजना गुजरातला जातात असा आपल्याला आतापर्यंतचा अनुभव आलेला आहे। त्याच्यामध्ये राज्यातले अनेक उद्योग हे गुजरातमध्ये नेण्याचं काम राज्याच्या सरकारच्या वतीनं आणि केंद्राच्या आदेशानं हे कायम आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राला उद्योग जे होते ते सगळेच्या सगळे उद्योग गुजरातला नेण्याचं काम या केंद्राच्या सरकारने केलेलं आहे। आणि म्हणून आज नरेंद्र मोदींच्या ज्या घोषणा वर्धा या ठिकाणी होतात आहेत त्या फक्त विधानसभेच्या निवडणुका डोळ्याच्या समोर ठेवून त्या घोषणा पुन्हा ज्याला आपण सर्वसामान्य लोक म्हणतात त्याला फेकूगिरी, ती फेकूगिरी पुन्हा आता महात्मा गांधीच्या जिल्ह्यामध्ये करायला महात्मा गांधीच्या कर्मभूमीमध्ये वर्धा ठिकाणी नरेंद्र मोदी करतात आहेत। आणि आज आपण पाहतोय की अनेक संस्थांनी, अनेक संघटनांनी, अनेक शेतकऱ्यांनी, तरुणांनी नरेंद्र मोदींना काळे झेंडे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत। आपण पाहिलं की काल राज्याचे मुख्यमंत्री बुलढाण्याला गेले होते, त्या ठिकाणी सुद्धा स्वतःच्या रक्ताच्या सह्याचं निवेदन शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेंना दिलं की तुम्हीच सांगत होता की आम्ही 6,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ, पण तुमचं सरकार आल्यापासून सोयाबीनचा भाव 4,000वर येऊन पडला। एकीकडे शेतीचा खर्च वाढला आणि आज शेती परवडत नाही अशी परिस्थिती आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारच्या विरोधात प्रचंड राग आपल्याला पाहायला मिळते आहे। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून जेव्हा महाराष्ट्रात येतात सगळ्यांच्या अपेक्षा असतात की प्रधानमंत्री आलेत, काही घोषणा करतील, त्याचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला फायदे मिळतील, पण महाराष्ट्राला लुटणारं व्यक्तिमत्व हे नरेंद्र मोदी आहे अशा पद्धतीचं मत आता महाराष्ट्राच्या जनतेचं झालेलं आहे। आणि म्हणून त्याचा विरोध करणारी मोठी संख्या आपण आज वर्धा या ठिकाणी पाहतोय। पोलिसांनी अनेक लोकांना त्या ठिकाणी नजरकेंद्रात टाकलेलं आहे। अघोषित आणीबाणी आज वर्धा जिल्ह्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। परवाच्या दिवशी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय जे कॅबिनेटमध्ये ते सांगतात त्याच्यातला एक निर्णय घेतला की 18,000 कोटीचं सोलर प्रोजेक्ट नागपूरचा त्यांनी गुजरातमध्ये पाठवला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्याला सांगतात की असं काहीच झालं नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य खोटं बोला आणि रेटून बोला। महाराष्ट्राला उद्योगातून पूर्ण उद्योग सगळे संपवायचे आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी निर्माण करायची, ही जी मानसिकता या भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आम्ही पाहतोय। आणि म्हणून आज नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा सामान्य जनतेने विरोध केलेला आहे हे चित्र आपण त्या ठिकाणी पाहतोय। आणि म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला लुटू नये ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेची आता आपल्याला पाहायला मिळते आहे।
आपल्याला लक्षात असेल की 23 जुलैला 2023ला लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले पियुष गोयल त्यावेळेचे तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री होते, केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, या सगळ्यांनी अमरावती या ठिकाणी टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन केलं. मग भूमिपूजन कशाच्या आधारे केलं? मंजूर नव्हतं असंच त्याचा अर्थ निघतो ना. मग निवडणुकीवर डोळा ठेवून आम्ही फार विदर्भामध्ये काम करायला निघालेलो आहोत, या महाराष्ट्रामध्ये काम करायला निघालेलो आहोत असं चित्र दाखवण्याचं काम, खोटा प्रचार, खोट्या घोषणा हा भाजपचा गोरखधंदा आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. कोण काय झालं? संजय राऊतांचं फार काही तुम्ही ऐकत नको का? अरे काहीच बात नाही आमचा, पण संजय राऊतांचं तुम्ही फार काही ऐकू नका. चला बोला नेक्स्ट. त्यांच्या तोंडातून अनावधाने निघालं, त्यांनी ते मान्य केलं. काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हा प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं. आणि आजची जी परिस्थिती महाराष्ट्रातली आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर काँग्रेसलाच जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांनी, एक ते सिनियर नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे महाराष्ट्रातला, त्यांनी ही लाईन बोलली, त्याचा विपर्यास करण्यात आला. हे जागा वाटपामध्ये आहे. हा पुढं त्यांचं मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही काहीच बोलणार नाही संजय राऊतांबद्दल, त्याच्यामुळे तुम्ही खूप ऐकू नका असंच मी म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर तेवढंच आहे ना. ते सकाळीच बोलतात 9 वाजता. बोला. आता सुरू झालेली आहे. परवाच एक पहिली बैठक झाली, मुंबईची चर्चा सुरू आहे, त्याच्या 2 मिटिंगा झाल्या. आज आता 2 वाजेपासून पुन्हा मिटिंग आहे आणि जागा वाटपाचं होईल आता. आणि नवरात्राच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही जागा सामोपचारानं डिक्लेअर करू. आता जे काही परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्रातली आपण पाहिली, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई, या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या अलायन्सला पण माहिती आहे आणि आता आपण लोकसभेतही ते पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा बदल सगळ्यांनाच कळत आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही स्ट्राईक रेट जो राहील तो काँग्रेसला जास्त राहील असं अंदाज आता सर्वेमध्ये सगळ्यांजवळ आहे. बघा, कुठल्या राजकीय पक्षाला कुठलं नाटक करायचं असेल ते त्यांनी करावं आणि असंही त्यांनी महाराष्ट्राचं नाटक खोक्याच्या लोकांनी केलेलंच आहे. राज्यपालाला मला सुरक्षा द्या, आताचे मुख्यमंत्री असं पत्र राज्यपालाला दिलं होतं आणि त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना सरळ मुख्यमंत्रीची शपथ देऊन टाकली. ते तर सगळ्यात मोठं नाटक आहे. काँग्रेस या सगळ्या नाटकापेक्षा संविधानिक व्यवस्था आणि महाराष्ट्राची अब्रू ही जी वारंवार वेशीला टाकण्याचं काम हे महायुतीची लोक करतात आहेत, आमदारांना विकत घेण्याचं काम करतात आहेत. याचा अर्थ लोकशाही विकत घेण्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून जे पुढे येते आहे तीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हे काळीमा लावण्याचं काम महायुतीने केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे. नाटकापेक्षा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या आधारावर कृतीमध्ये महाराष्ट्राची अब्रू ही वेशीला टाकतात आहे. ती अब्रू वाचवणं ही काँग्रेसचं काम आहे आणि काँग्रेस त्यावर काम करते. त्यांचा अलायन्स काय बोलते त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. अजित पवार काय बोलतात त्याच्यावर काय बोललं पाहिजे. एक बघा, जागा वाटप हा जो भाग आहे याच्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही मागच्या काळात एक स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की 288 जागा हे महाविकास आघाडी आणि त्यांचं अलायन्स लढणार आहे. जागा वाटपाचं जे काही ज्या पद्धतीनं जागा वाटप होईल, आमची भूमिका आहे की मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हाव्या. ही भूमिका आम्ही लोकसभेतही मांडली, आजही मांडतोय. त्यामुळे याच्यात लहान भाऊ किंवा मोठा भाऊ ही भूमिका याच्यामध्ये होणार नाही. याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्रामधलं हे शिवद्रोही सरकार, भ्रष्टाचारी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, तरुणांच्या विरोधात असलेलं सरकार, महागाई वाढवणारं सरकार आणि हे महाराष्ट्रद्रोही सरकार जे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवतं, या सरकारला महाराष्ट्रातून सत्तेतून बाहेर काढणं ही भूमिका काँग्रेसची आहे. आणि म्हणून या ठिकाणी लहान भाऊ किंवा मोठा भाऊ कोणाला जागा जास्त मिळतात हा भाग नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये आज जागा कोणाला किती मिळेल याच्यावरचं वाच्यता करण्यापेक्षा आमचा उद्देश आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे. एक मिनिट, कोण मोदींनी म्हटलंय की आजची काँग्रेस जी आहे ते अर्बन नक्षलवादी आणि तुकडे गँग चालवत आहे. आता मोदींच्या बद्दल काय बोलावं. लोकसभेमध्ये या देशाच्या शेतकऱ्याला खालिस्तानी म्हणतात, आतंकवादी म्हणतात. त्या मोदीच्या बोलण्यावर काय अर्थ करावा. जय जवान जय किसानचा नारा लाल बहादूर शास्त्री दिला आणि या आधारावरच हा देश उभा झालेला आहे. पण त्या मोदीजींना ते जवान पण मान्य नाही आणि शेतकरी पण मान्य नाही. त्याच्यामुळे आणि ISI पाकिस्तानचं ते पठाणकोटमध्ये आलं. तर त्या मोदींच्या बद्दल्यावर फार तुम्ही पण लक्ष घालू नका असं आमचं म्हणणं आहे. गणेश उत्सव काँग्रेसला चीड नाही, या लोकांना चीड आहे. यांनी जे माथेफोरी लोक कर्नाटकमध्ये जे होते ते भाजपचे होते. त्यांनी गणेश उत्सवाच्या विसर्जनावर गोटमार यांच्या लोकांनी केलेली होती आणि तिथल्या आमच्या सरकारने गणपतीची विटंबना होऊ नये आणि ते बरोबर त्यांचं विसर्जन व्हावं म्हणून ते सुरक्षिततेनं तिथल्या पोलिसांनी आणि तिथल्या सरकारने ते काळजी घेतली. आणि आज उलट्या बोंबा चोराच्या ही जी म्हण आपल्या महाराष्ट्रातली तशी ती बोंब त्या मोदीजींची आहे. स्वतःच पाप करायचं, राहुलजींच्या वाक्याचं चुकीचा अर्थ लावायचा. राहुलजींनी लोकसभेमध्ये सांगितलं होतं की जे कोणी हिंसावादी असतील ते हिंदू होऊ शकत नाही. आणि मणिपूरमध्ये ज्या आमच्या भगिनींना तिथं त्यांची निवस्त्र केलं जातं, त्यांची इज्जत लुटली जाते, त्यांना जाळलं जातं, पेटवलं जातं. गेल्या 1 वर्षापासून मणिपूरची आग अजूनही भिजलेली नाही. आणि मोदींना सांगितलं की जेव्हा आमचा देश आणि आमची परंपरा आणि आमची हिंदू संस्कृती हे हिंसेचं समर्थन करत नाही तर तुम्ही हिंदू कसे, ही भूमिका मांडली. तर नरेंद्र मोदी हे स्वतःलाच पूर्ण देशातला हिंदू म्हणजे एकच तोच नरेंद्र मोदीच हिंदू, बाकीचे कोणीच हिंदू नाही. ही जी काही गर्विष्ठपणा जो आहे मोदींचा तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते. आणि त्याच शब्दाचा विपर्यास करून हिंदूंना राहुल गांधींनी हिंसावादी सांगितलं अशा पद्धतीचं वक्तव्य करताय. पार्लमेंटमध्ये जे काही चर्चा होते त्याही चर्चाचा विपर्यास नरेंद्र मोदी करत असतील तर किती खालच्या लेवलवर हे लोक गेले आणि राहुल गांधींची भीती यांच्या मनामध्ये किती निर्माण झाली हे याचा अर्थ लागतोय.
काँग्रेस महात्मा गांधी यांची काँग्रेस नाहीये तर देशातील सर्वात भ्रष्ट परिवार काँग्रेस असण्याची टीका त्यांनी केली. आता भ्रष्टाचाराचे सरदार कोण आहेत तर त्याचं उत्तर आता पहिल्या वर्गाचा पोरगा देईल. नरेंद्र मोदी सांगते खुल्यानं या देशामध्ये भ्रष्टाचारावरचे भ्रष्टाचारी सगळे लोक जमा करून देशभरातले आपल्या पक्षामध्ये घेतलेत ना. आम्हाला फार सोपं केलं. सरकार तर येणार, महाराष्ट्रातल्या निकालाच्या नंतर केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार पडणार आणि हे जेवढे भ्रष्टाचारी जमा करून ठेवले नरेंद्र मोदी सहित यांना आम्ही पिसिंग करू. मग हे सांगितलं ना, सगळे भ्रष्टाचारी जमा केले. भ्रष्टाचाराचं सरदार पहिल्या वर्गाचा पोरगा उत्तर देतो. नरेंद्र मोदी सांगतात त्याचं उत्तरच आता सगळं झालं. म्हणून ते दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. आणि गांधी परिवाराच्या बद्दल तर त्यांनी बोलूच नाही. सूर्यावर तुकल्यासारखं होतं. निस्वार्थ परिवार आहे गांधी परिवार. प्रधानमंत्री का बयान आया टेक्सटाइल पार्क को लेकर के काम शुरू हुआ है, उसका काम कर रहे हैं. तो झूठ बोलने के क्या, उनकी तो कोई मर्यादा नहीं है नरेंद्र मोदी की. हर बात में झूठ. दिन में जितने बार अगर नरेंद्र मोदी बात करते हैं उसमें 99% वो झूठ बोलते हैं. देश की जनता का विश्वास ही नहीं रहा उनके ऊपर. आपको याद होगा कि लोकसभा के चुनाव के पहले 24 फरवरी 2023 को ये पीयूष गोयल ये जब टेक्सटाइल मिनिस्टर था वो आके उधर भूमि पूजन किया. राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री सभी लोग वहां थे. एक वीट भी नहीं चढ़ गया. और यहाँ भूमि पूजन करते हैं चुनाव के पहले और वही प्रोजेक्ट गुजरात ले चले जाते. तो गुजरात में कितने प्रोजेक्ट आज तक गए उसका भी हिसाब आपके पास है. राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कहते कि नहीं हमने कोई प्रोजेक्ट भेजा नहीं. तो प्रोजेक्ट भेजा नहीं तो फिर प्रोजेक्ट का काम शुरू क्यों नहीं हुआ है. और आपको पता है गुजरात में जितने भी प्रोजेक्ट गए वहां लोग काम करने को तैयार नहीं है. अभी भी कोई प्रोजेक्ट चालू नहीं हुए. लेकिन महाराष्ट्र को बर्बाद करने की एक व्यवस्था केंद्र में बैठी हुई गुजरात लॉबी ने शुरू की है. महाराष्ट्र को बर्बाद करना यही उनका गुजरात लॉबी का सपना है. और राज्य की जो सरकार है वो गुजरात लॉबी को पूरी मदद कर रही है. और उसी का परिणाम है कि आज महाराष्ट्र एक जमाने का महाराष्ट्र हमारा जो सबसे शक्तिशाली था, उद्योगों में सबसे आगे था, प्रगत राज्य था, वो राज्य आज बीजेपी और उनके सरकारी दलों ने पूरा कमजोर महाराष्ट्र बना के रखा है. और इसलिए आपने देखा होगा कि महाराष्ट्र में सबसे ज्यादा सरकार के ऊपर मोर्चे आने का काम बारिश के भी सेशन में आपने देखा होगा कि इतने सारे मोर्चे आते थे कि इतने सारे मोर्चे कि लोग सरकार के विरोध में हैं. और हर जगह कल भी आपने देखा होगा कि मुख्यमंत्री बुल्ढाना जिले के दौरे में थे तो अपने खून निकाल कर उनने उस एप्लीकेशन में उनका खुद का हस्ताक्षर किया, सही की और उस मुख्यमंत्री को निवेदन दे रहे. तो इसका मतलब है कि लोगों में कितना गुस्सा है. तो ये सरकार जो है महाराष्ट्र की और केंद्र की सरकार, ये चुनाव लगने दो. तो चुनाव लगने के बाद ये सरकार की हालत जनता कैसे करती वो आपको आने वाले दिनों में ही पता चलेगा. महाराष्ट्र में 4 जिलों में हिंसक घटनाएं हुई है, लाठीचार्ज हुआ है, पथराव हुआ है. जो महाराष्ट्र की आर्थिक स्थिति है उसका क्या कहेंगे. दूसरा, नीतीश राणे का दूसरी बार ऐसा बयान आया है जिसमें एक पर्टिकुलर कम्युनिटी को लेकर वो कह रहे हैं कि पुलिस को 24 घंटे के लिए हटा दो, आमने सामने आ जाओ, 24 घंटे बाद पता चल जाएगा किसमें कितना दम है. उसका बाप तो सागर बंगले में बैठा है, तब तक ही रहेगा आवाज. सागर बंगले से उसका बाप हट जाएगा तो अपने आप आवाज बंद हो जाएगा. एक महाराष्ट्र में कानून व्यवस्था कहाँ बची है. मुस्लिम हिंदू, बौद्ध हिंदू, ये प्रक्रिया तो उन लोगों की है ही. पार्लियामेंट में हारने के बाद अब महायुति को डर पैदा हो चुका है कि हमारी सरकार अब नहीं रहती है. और उनके भी सर्वे के अंदर में हमने देखते हैं तो उनका सर्वे भी 100 के अंदर है बीजेपी और उनके साथी. तो उनको पता है. तो विभाजन कर हम लोग
सत्ता में आ सकते कि ये कोशिश कर रहे हैं, लेकिन महाराष्ट्र की परंपरा जो शौफुल अम्बेडकर विचारधारा की है, छत्रपति शिवाजी महाराज की है, इस परंपरा इतनी मजबूत है कि ये जो जिस तरह से डराने का, धमकाने का, किसी के ऊपर हमला करने का जो काम कर रहे हैं, ये नहीं चलेगा। लोग समझ चुके हैं, इनके दावत समझ चुके हैं, लोग इनको जवाब चुनाव में देंगे। आज की मीटिंग है, कुछ माइनॉरिटी सीट्स हैं, 5 से 6 सीट, उस पे शिवसेना और कांग्रेस में आपस में मतभेद है, क्या कहना चाहेंगे, क्या अभी कोई मतभेद नहीं है। और रही हम लोग माइनॉरिटी और ये हिंदू, कांग्रेस सर्वधर्म समभाव को मानने वाली पार्टी है। जो जहां जिसका मेरिट है उसी आधार पर टिकट देंगे। वो कौन से जात का है, कौन से धर्म का है, इसकी कोई चर्चा वहां नहीं होगी। और हम लोग पूरे समूह को, सभी को ऐसा प्रतिनिधित्व मिलेगा, उसकी कोशिश महाविकास आघाड़ी करेंगे। पहली बार ऐसा हो रहा है कि पाकिस्तान की कोई फिल्म हिंदुस्तान में रिलीज होने जा रही है, मौला जट करके। पाकिस्तानी कलाकारों को लेकर अक्सर विरोध देखा जाता है। आपकी पार्टी है, आपका क्या स्टैंड है? दशकों बाद ऐसी स्थिति आ रही है कि पाकिस्तान की फिल्म हिंदुस्तान में रिलीज। अब देश के प्रधानमंत्री, वहाँ के प्रधानमंत्री के यहाँ शरीफ जो थे उस समय के तत्कालीन, उनके बिरयानी खाने जाते हैं बिन बुलाए। तो अब पाकिस्तान के ISI भी कभी भी आकर हमारे यहाँ पर हमारे फौज को गोली मार के चले जाते हैं, शहीद करके चले जाते हैं। एक मुंडी काटेंगे तो हम 100 मुंडी काटेंगे, ऐसे ही हमारे प्रधानमंत्री 56 इंच का सीना बता रहे थे। तो आज कितने आतंकवादी इनने मारे और कितने हमारी फौज शहीद हुई, इसका एक विश्लेषण रखना चाहिए। और रही बात दूसरी कि बीजेपी का दिखाने के दांत अलग और खाने के दांत अलग है। तो इनके लोग तो जब पाकिस्तान में गए, इनके कई लोग भाजपा के बड़े बड़े नेता तो जिन्ना के कब्र के पास गए, जिस जिन्ना ने हमारे देश का विभाजन किया। तो इनका समर्थन किसको है ये तो बीजेपी का सबको पता है। तो इसलिए इनके बारे में बहुत वो पिक्चर की है। कल पाकिस्तान, अभी चीन को पूरा हमारा बॉर्डर जो है नॉर्थ ईस्ट वाला पूरा चीन के कब्जे में। राहुल जी ने कई बार पार्लियामेंट में भी इस बात को कहा, सरकार जवाब नहीं देती, चीन के बारे में बोलने को तैयार थी सरकार। तो आखिरी ये सरकार जो है देश की, ये देश हित की नहीं है, इनके खुद के हित की वाली सरकार है। संजय राउत ने जो कहा है कि कांग्रेस सीएम पद पर दावा ना करे, ये निर्णय जो है वरिष्ठ कांग्रेस नेता नहीं ले रहे, यहाँ पे जितना लगातार बयान दे रहे हैं उससे सहमत हूं। हमने कभी नहीं कहा, हमने यही कहा है कि हम महाविकास आघाड़ी करके सामने जाएंगे और महाविकास आघाड़ी करके ही चुनाव लड़ेंगे। और हमारे हाईकमांड जो है चुनाव के बाद वो डिसाइड करेंगे मुख्यमंत्री किसको बनाना है। प्रत्येक पक्षाला मला ही जागा मिळाली पाहिजे, ती जागा मिळाली पाहिजे, हा संघर्ष राहणारच आहे। आखरी या सगळ्या याच्यामध्ये एकत्रितपणा आणावाच लागतं। आता त्या पद्धतीचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे। कार्यकर्ते, त्या भागातले नेते, त्यांचा प्रेशर असतो आणि त्या सगळ्या याच्यामधून हा मार्ग काढावा लागतं। आता हे सगळं बोलणी चालू आहे, त्यामुळेच मी तुम्हाला मग सांगितलं की सामंजस्यानं जागा वाटपाचा प्रश्न संपेल। असं आहे, गाईला आपल्या पॉलिटिकल व्यवस्थेच्या आधारावर मध्य भारतात आई म्हणायचं, नॉर्थ ईस्टमध्ये ती खायची वस्तू असते, केरळमध्ये ती वेगळी वस्तू असते, तिलाही खायची वस्तू असते, दक्षिणेमध्ये तिचा अर्थ बीजेपी वेगळा वेगळा लावतो, गोव्यामध्ये तर त्यांची केंद्रातली मंत्री तिच्या पोलीच्या याच्यातच तो
मांस विकला जात होता. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सगळं पाप कोण करत असेल. आता हेच समजा आमचं सरकार असतं आंध्र प्रदेशमध्ये, आता यांचं आल्यांचं सरकार आहे, हे का बोलत नाही. अयोध्यामध्ये भगवान श्रीरामांच्या मंदिरामध्ये 30 सॅम्पल वापरलं जात आहे असं तुम्ही सांगताय. काय कुठलं हिंदुत्व आहे यांचं. हिंदुत्वाचे गोडवे गातात हे लोक, फक्त पॉलिटिकल गोडवे. राजकीय फायदा कसा होईल त्याच्यावर हिंदुत्व आहे यांचं, त्याच्यानंतर यांचं हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही असे हे लोक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तिरुपती बालाजी असतील भगवान आणि आमच्या भगवान श्रीराम असतील, यांना आता भगवान श्रीरामाने तर दिलंच आहे दणका यांच्यावर, पण आता तिरुपती बालाजी पण यांच्यावर दणका देते. जब हिंदुत्व की बात करते करते ये लोग सत्ता में आए, लेकिन हिंदुत्व इनका सत्ता के लिए है, हिंदुत्व इनके ब्लड में नहीं है, ये इसमें स्पष्ट होता है. आज आंध्र प्रदेश की सरकार और तिरुपति बालाजी उनका कनेक्शन होता है क्योंकि वो वहाँ पर सरकार की व्यवस्था बैठी है. वहाँ पर अगर लड्डू में, प्रसाद में अगर गाय का मांस आता है, चर्बी आती है, तो ये जो हिंदुत्व की बात करने वाले लोग, अभी यही सैंपल, जैसे एक जन ने पूछा सवाल कि अयोध्या में भगवान श्री राम जी में भी जाता है, तो ये हिंदुत्व के नाम से वोट लेने वाली जो व्यवस्था है उसके सही चेहरा लोगों के सामने आया है. तो बीजेपी का असली चेहरा हिंदुत्व का नहीं, ये दिखावा है, सिर्फ राजनीति के लिए है, धर्म की रक्षा के लिए नहीं है, ये स्पष्ट हुआ है. चलो, थैंक यू. वन नेशन नो इलेक्शन, बीजेपी का जो मंत्र है वन नेशन वन इलेक्शन नहीं है. नरेंद्र मोदी जो कहते हैं उसका उल्टा करते हैं, तो उनका जो उल्टा जो है वन नेशन नो इलेक्शन. अभी महाराष्ट्र में भी हम देख रहे हैं कि ना जिला परिषद, पंचायत समिति, स्थानिक स्वराज्य संस्था की सभी चुनाव बंद हो गए. तो ये सब चीज़ों को आप लोगों को मैं अभी से बता रहा हूँ कि इनकी नीयत में क्या है कि लोकतांत्रिक व्यवस्था पूरी खत्म करने का. इतने बड़े देश में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी मल्लिकार्जुन खड़गे जी ने भी उस बात को कहा है कि इतने बड़े देश में वन नेशन वन इलेक्शन नहीं हो सकता है. प्रॉब्लम बहुत है, लेकिन सरकार ने उस बात को आगे बढ़ाया है. लेकिन हमारी अभी भी इनकी नीयत जो है सरकार की, केंद्र सरकार की, नरेंद्र मोदी की, वन नेशन नो इलेक्शन, यही इनकी नीयत है, यही असलियत है. चलो हो गया, थैंक यू.